पल्लवी सकाळी उठली आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाली. तिला थोडे लांब जायचे होते म्हणून ती पहाटेच निघणार होती. ती रात्रीच सासूला सांगणार होती, पण रात्र जास्त झाली होती आणि त्यावेळेस सासू आराम करत होती. सकाळी पल्लवी सासूच्या खोलीत गेली तर सासू नुकतीच झोपेतून उठून बसली होती. पल्लवी सासूला म्हणाली की मी हॉस्पिटलमधून येते कारण माझ्या आईची तब्येत खराब आहे. सासू तर पल्लवीकडेच बघत राहिली आणि म्हणाली, एवढ्या सकाळी जात आहे? तर पल्लवी म्हणाली, हो, आईची तब्येत बरी नाही त्यामुळे मला थोडे लवकर जायचे आहे. तर सासू म्हणू लागली, असं काय झालं की एवढ्या सकाळी जात आहे आणि स्वयंपाक तर केला ना? हे ऐकून तर पल्लवीला आश्चर्य वाटले, कारण सासूने आईच्या तब्येतीबद्दल काहीच विचारले नाही, तर तिला स्वयंपाकाची काळजी होती. तर पल्लवी म्हणाली, मी काहीच केले नाही. तर सासूचा चेहरा पाहण्यासारखा होता आणि ती म्हणाली, आत्ताच तर काही दिवसाआधी तू जाऊन आली आणि बरेच दिवस राहून आली, तरी सुद्धा तुला आता परत जायचे आहे? तर पल्लवी म्हणाली, तेव्हा माझ्या भावाचा साखरपुडा होता आणि मी तिथे फक्त 2च दिवस राहिले होते कारण आईबाबांनी मला थांबवले होते. आता पल्लवी जाऊ लागली, पण सासूचा चेहरा पाहण्यासारखा होता कारण तिला आता घरची सर्व कामे करावी लागत होती. पल्लवीचा नवरा कामानिमित्त बाहेर गेला होता. पल्लवीची सासू फार चिडक्या स्वभावाची होती. तसेच ती लहान लहान गोष्टीवरून पल्लवीला रागवायची. त्यामुळे पल्लवीला फार वाईट वाटत होते. पल्लवीने काही चुकी झाली तर तिला अनेक गोष्टी ऐकाव्या लागत होत्या. तसेच नवरा सुद्धा काही म्हणत नव्हता. कधी कधी तर पल्लवीची चुकी नसताना सुद्धा तिला तिची सासू अनेक गोष्टी बोलायची. ती नवऱ्याला सांगत होती, पण नवरा पण आईसमोर काही बोलत नव्हता. त्यामुळे कधी कधी पल्लवीला फार वाईट वाटायचे आणि मनात प्रश्न यायचा की माझी चुकी नसताना सुद्धा सासू मला अनेक गोष्टी ऐकवते आणि नवरा सुद्धा माझ्याकडून काहीच बोलत नाही. पण आता पल्लवीला या गोष्टीची सवय झाली होती कारण बरेच दिवस झाले या गोष्टी तिच्यासोबत होत होत्या. त्या रात्री पल्लवीला भावाचा फोन आला आणि तो म्हणाला, ताई, आईची तब्येत फार खराब आहे आणि ती तुझी आठवण करत आहे. आईला डॉक्टरांनी ॲडमिट करायला सांगितले आहे. तर पल्लवी म्हणाली, ठीक आहे, उद्या हॉस्पिटलमध्ये येते. त्यावेळी पल्लवीचा भाऊ पण म्हणाला होता की तुला तुझी सासू येऊ तर देईल ना? तर पल्लवी हो म्हणाली, कारण पल्लवीच्या भावाला सुद्धा तिच्या सासूचा स्वभाव माहीत होता. कारण एक दिवस भाऊ जेव्हा पल्लवीच्या घरी आला होता तेव्हा त्याच्या समोर सुद्धा पल्लवीला अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. त्यावेळी पल्लवीच्या भावाला सुद्धा फार वाईट वाटले होते, पण तो पल्लवीच्या सासूसमोर जास्त काही बोलू शकला नाही. पल्लवीचा नवरा कामानिमित्त जास्त करून बाहेर राहत होता. त्यामुळे घरी सासू आणि पल्लवीच राहायचे आणि तेव्हा तर सासूचे वागणे फार वेगळे असायचे. तरी सुद्धा पल्लवी आता जास्त काही बोलत नव्हती. घरातले अनेक काम करायची, पण कधी थोडा वेळ आराम करत दिसली तर सासूची नेहमीसारखी बडबड सुरू असायची. पल्लवी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेली तर तिची आई आराम करत होती, पण आईकडे बघून तिला बरे वाटले नाही कारण आईची तब्येत अजूनच खराब दिसत होती. काही वेळानंतर पल्लवीच्या आईसोबत बोलणे झाले. पल्लवीला बघून तिच्या आईला आनंद झाला, पण आईची तब्येत बघून पल्लवीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने कसे तरी आपले अश्रू लपवले आणि आईसोबत बोलू लागले. आईसोबत बोलून पल्लवीला फार छान वाटत होते. तो कसा दिवस निघून गेला समजलेच नाही. आणि पल्लवी आपल्या भावाला म्हणाली की आता मी घरी जाते, नाहीतर माझी सासू मला अजूनच रागवेल. पल्लवीचा भाऊ म्हणाला की आजच्या दिवस थांबली असती तर बरे झाले असते. पण पल्लवीला तिच्या घरची परिस्थिती माहीत होती. पल्लवी घरी पोचली, बघते तर सासू शेजारच्या स्त्रीसोबत गप्पा करत होती. पल्लवी फ्रेश झाली आणि किचनमध्ये गेली. बघते तर किचनमध्ये तिच्या सासूने काहीच बनवले नव्हते. तिने पटकन स्वयंपाक केला आणि सासूला जेवायला सांगितले. संध्याकाळी घडलेल्या सर्व गोष्टी तिने नवऱ्याला फोनवर सांगितल्या. नवरा म्हणाला, अजून मला यायला 2 दिवस बाकी आहे. पल्लवीने जेवण केले आणि भावाला फोन करून आईची तब्येत विचारू लागली. भाऊ म्हणाला, आईची रात्री परत तब्येत खराब झाली होती. डॉक्टर म्हणाले की रात्रीचे औषध दिल्यानंतर सकाळी बघू. आई तुझी फार आठवण करत होती आणि तू आईला सांगून आली नव्हती, त्यामुळे आईला वाटले की तू हॉस्पिटलमध्येच आहे. आता या गोष्टी ऐकल्यानंतर पल्लवीचे मन काही लागत नव्हते आणि तिला काय करावे काही कळत नव्हते. पल्लवीने दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, पण तिच्या मनात आता अनेक प्रश्न येत होते. सासू तिला जाऊ देणार नाही. पल्लवी सकाळी उठली आणि काम आवरले तेवढ्यातच दाराची बेल वाजली. बघते तर पल्लवीचा एक धीर घरी आला होता. आता तो आल्यामुळे पल्लवीला थांबणे महत्त्वाचे होते. पल्लवीने आपल्या धीरासाठी चहा नाश्ता ठेवला आणि सोबत सर्व बोलू लागले. तेवढ्यातच तो म्हणाला की माझे एक काम होते, त्यासाठी मी आलो होतो, पण माझे काम झाले म्हणून मी परत चाललो आहे. पण जाता जाता तुमची भेट घ्यावी अशी माझी इच्छा होती. हे ऐकून तर पल्लवीला छान वाटले आणि पल्लवी म्हणाली की
तुम्ही तिकडे चालले आहे तर मला पण घेऊन चला, कारण आईची तब्येत खराब असल्यामुळे आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे. जाताना परत पल्लवीने आपल्या सासूला सांगितले, पण आज सासूच्या चेहऱ्यावर राग दिसत होता, पण धीर असल्यामुळे ती शांतच होती. पल्लवी धीरासोबत जाऊ लागली. त्या दिवशी धीर असल्यामुळे तिला फारच चांगले वाटले, कारण आता तिला बसने जावे लागत नव्हते आणि ती लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचणार होती. त्यानंतर पल्लवी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि आईची तब्येत विचारू लागली. आईला आता थोडा आराम होता, पण आई पल्लवीला जाऊ देत नव्हते. पल्लवीला काय करावे काही कळत नव्हते. तिने विचार केला की आजच्या दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावे. त्या दिवशी ती हॉस्पिटलमध्ये थांबली. पण पल्लवीच्या मनात अनेक विचार सुरू होते, कारण ती आज रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबणार होती. त्यामुळे घरी गेल्यानंतर सासू तिला काही बोलेल आणि तिला अनेक गोष्टी ऐकाव्या लागतील, तिला माहीत होते. कशी तरी सकाळ झाली. आता तिच्या आईला बरे वाटत होते. सकाळी पल्लवीने नाश्ता केला आणि घरी जाण्यासाठी निघाली. ती हॉस्पिटलच्या बाहेरच होती तर तिला तिचा नवरा दिसला आणि नवऱ्याला बघून तिला फार आश्चर्य वाटले. पण मनात प्रश्न आला की मला फोन न करता नवरा हॉस्पिटलमध्ये आला आहे, आणि मनात भीती पण वाटत होती की नवरा मला काही बोलेल तर नाही. पल्लवीने नवऱ्याला बघून स्माईल केली आणि नवरा म्हणाला, आता आईची तब्येत कशी आहे? त्यानंतर पल्लवी नवऱ्याला घेऊन आईकडे गेली आणि पल्लवीच्या नवऱ्याने सुद्धा आपल्या सासूच्या तब्येतीची विचारपूस केली. पण पल्लवीच्या मनात भीती होती की नवरा मला काही म्हणेल तर नाही. त्यानंतर पल्लवी म्हणाली की तुम्ही हॉस्पिटलमध्ये आले आणि मला एक फोन पण केला नाही. तर पल्लवीचा नवरा म्हणाला की मी घरी गेलो होतो, घरूनच समजले की तू हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणून माझी सुद्धा इच्छा झाली की हॉस्पिटलमध्ये जावे आणि तुझ्या आईची तब्येत बघावे. नवऱ्याच्या या गोष्टी ऐकून पल्लवीला थोडे चांगले वाटू लागले. त्यानंतर त्या दोघेही घरी पोचले. घरी येताच सासूची बडबड सुरू झाली आणि ती आपल्या मुलाला सांगू लागली की बघ, तुझी बायको 2 दिवस झाले हॉस्पिटलमध्ये आहे आणि काल तर मला सांगितले पण नाही. 2 दिवस झाले मी बरोबर जेवली पण नाही आणि घरात काही करून पण ठेवले नव्हते. तर नवरा म्हणाला की तिच्या आईची तब्येत खराब आहे म्हणून ती गेली होती, नाहीतर ती जास्त कुठे जात नाही आणि तिथे जाणे पण महत्त्वाचे होते. पण त्यानंतर नवऱ्याने असे काही शब्द बोलले की त्यामुळे पल्लवीला आश्चर्य वाटले. नवरा म्हणाला की आई, जर तुझी तब्येत खराब आहे आणि तू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि मी जर तुला बघायला गेलो नाही तर तुला कसे वाटेल आणि माझेसुद्धा मन लागणार नाही, कारण तू माझी आई आहे. या गोष्टी ऐकून तर पल्लवीची सासू काहीच बोलली नाही. पल्लवी तर आपल्या नवऱ्याकडेच बघत होती, कारण जरी तिचा नवरा आपल्या आईसमोर काही बोलत नव्हता, पण नवऱ्याच्या मनात कुठेतरी आपली जागा आहे आणि त्याला आपली काळजी आहे हे पल्लवीला समजून आले होते. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.